तर या सगळ्या साड्या नाही ना मला फॉल लावायचे होते, त्याच्यामुळे सगळ्या साड्या काढून घेतल्या. त्यानंतर त्यातले पीस वगैरे कट केले आणि जे फॉल आणले होते ते फॉल घेतले, स्वच्छ धुतले. धुतल्यानंतर इस्त्री वगैरे केली आणि लगेचच मी फॉल बसवायला घेतले. आणि सुरुवातीला काय करायचं की बॉबिन असते ना ती आपली प्रत्येक साडीचा जो कलर आहे त्याची पूर्ण बॉबिन भरून घ्यायची, 2-3 काय असतील तेवढ्या दोरे वगैरे साईडला काढून ठेवायचे आणि त्यानंतर लगेचच फॉल लावायला बसवायचं, पिको वगैरे करायचं. प्रत्येक दोरा म्हणजे नाही का लगेच भराव वगैरे लागत नाही, त्यामुळं त्यानंतर सगळं फॉल लावून झाल्यानंतर बघा हात शिलाई कशी करायची ते मी दाखवते. पाट घ्यायचा, पाटावरती आपल्या ना फॉलची साडी व्यवस्थित अशी ठेवायची आणि 2 पदरी दोरा काढून घ्यायचा आणि लगेचच सुईमध्ये ओवून एका बाजूला गाठ मारायची आणि दुसऱ्या बाजूला ओवल्यानंतर तिथं पण एक नॉर्मल अशी गाठ द्यायची, जेणेकरून आपल्या ना सुईमधून दोराच निघत नाही अशा पद्धतीने. त्यानंतर तुम्ही बघू शकता एकदाच दोरा एकदम लांब घ्यायचा आणि थोडी काळजी घेत घेत हात शिलाई करायची. त्यामुळं काय होतं की सारखा दोरा बदलायची गरज पडत नाही अशा पद्धतीने. तर मी ना अशा प्रकारे सगळ्या साड्यांना फॉल ना, काही नवरीच्या साड्या होत्या आणि काही त्यांच्या घरातल्या साड्या होत्या, त्यामुळं तर एक गोष्ट मला सांगायची होती की आपल्याला दिवसभर ब्लाऊज वगैरे शिवायचे असतात. जर आपल्याला गिऱ्हाईक थोडंसं नाही का 2-3 दिवसांनी जर म्हटले की तुम्ही फॉल वगैरे साड्या लावून द्या, तर ना दुपारचं वगैरे लावायचं जसं आपल्याला दिवसा वेळ मिळेल तसं. आणि बऱ्यापैकी संध्याकाळीच हातशिलाई वगैरे करायची, कारण ना आपला वेळही वाचतो आणि संध्याकाळी ना निवांत असं पटापट हातशिलाई होऊन जाते. म्हणजे माझा तरी अनुभव मी सांगते, त्यामुळे म्हणते. तर अशा प्रकारे सगळ्या साड्यांना व्यवस्थित असे टाका, छोटा म्हणजे नाही का जवळजवळ टाकायचं, जेणेकरून फॉल उसवायची शक्यता कमी राहते. त्यामुळं मला हा ब्लाऊज आहे ना शिवून द्यायचा होता, त्यामुळे ना तो पण मी लगेचच कट वगैरे करून स्टिच करायला घेतला. तर सुरुवातीला सांगते मी बाही व्यवस्थित अशी मधोमध कशी जोडायची. तर बाही जोडायच्या अगोदर आपण जे शोल्डर जोडलेलं आहे तर कमरेची बाजू व्यवस्थित अशी बघून घ्यायची, फिटिंगच्या बाजूला दोन्ही बाजूवर खाली झाले का ते व्यवस्थित झाल्यानंतर बाहीचा मध्यभाग घ्यायचा आणि तो शोल्डरवरती ठेवून तुम्ही मी दाखवते त्या पद्धतीने बघा व्यवस्थित अशी एका बाजूने त्यानंतर लगेच दुसऱ्या बाजूने अशा प्रकारे टिप मारून घ्यायची. म्हणजे काय होतं बरोबर फिटिंगला ब्लाऊज पण एकदम प्रॉपर बसतो आणि बाही पुढं मागं व्हायची शक्यता कमी राहते आणि एकदम व्यवस्थित असं फिनिशिंगमध्ये येतं आपलं. तर अशा पद्धतीने मी 2 टिपा मारून घेतल्या आणि त्यानंतर दाखवते फिटिंग कशी करायची. तर पफ पण बघू शकता कशा प्रकारे आलेला आहे. तर आपण यांना कवर शिलाई म्हणून एकदम कडेला एक टिप मारून घेणार आहोत व्यवस्थित अशी, जेणेकरून आपल्याला कवर शिलाई करायची गरज पडत नाही. त्यामुळं तर नॉर्मल असं मार्जिंग राहिलेलं तर ते मी कट करून घेतलं आणि त्यानंतर मी नेहमीच म्हणजे मी प्रत्येक ब्लाऊजला बघा की एक नाही का एक टिप मारून घेते, मोठी टिप मारून घ्यायची अशा पद्धतीने, जेणेकरून आपला कपडा पुढं मागं होत नाही. त्यामुळं त्यानंतर बघा दंडगेर आहे 4.5 इंच आणि छातीघेर मुंढा लगेचच बघायचा 7 इंच येतोय बरोबर आणि छातीघेर आहे 8 इंच. तर आपली बघा टिप व्यवस्थित अशी एकदम ॲक्युरेट सरळच बसलेली आहे, कुठंच पुढं मागं झालेलं नाही आहे. अशा पद्धतीने बघा फिटिंग करायची पद्धत माझी तरी अशी आहे की दंडगेर बघायचा, मुंडा बघायचा, त्यानंतर छातीघेर आणि त्यानंतर कमरघेर. मग असं आपण व्यवस्थित असं रेष आखून घेतली फिटिंगची की मग आपल्याला आहे ना व्यवस्थित असं फिटिंगमध्ये बसून जातो ब्लाऊज. तर अशा प्रकारे हा पण ब्लाऊज माझा कंप्लीट झाला. बॅक साईडला मटका गळा होता डीपमध्ये, नॉड वगैरे बसवली. तो ब्लाऊज दिसताना पण कसा, आणि त्यानंतर आहे ना एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकदा इस्त्री मारून घ्यायची ब्लाऊजला, म्हणजे कोणत्या गुड्या वगैरे असतील तर त्या निघून जातात. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.